नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आजी म्हणतायत चिंटूचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ते सात्विकाला माहितीच नव्हतं आणि हे लग्न ज्या परिस्थितीत नव्हतं ते नक्कीच तिला मान्य झालं नसेल. तर तोपर्यंत अर्णव विचारतो आईच्या इच्छेचं काय, असं तो विचारतो आणि म्हणतो येस बिकॉज तुम्हाला हे पटत नाहीये म्हणून आईने जे काही सुरू केलं होतं म्हणून हे सगळं थांबवायचं का, असा प्रश्न विचारता वल्लरी बघा तोंड वाकडं करते. तर तोपर्यंत अंजली म्हणते बरोबर बोलतोय चिंटू आजी. तर आजी म्हणतात मला जे म्हणजे पटत नाही ते मला करायला तुम्ही लावू नका, असं सगळं चाललंय इकडे बोलणं. तर अंजली म्हणते ठीक आहे, मग आपण आता कौलच लावूया, आईलाच विचारूया, असा प्रश्न आता तिने मुद्दा मांडलेला आहे आणि सगळ्यांचं लक्ष अंजलीकडे जातं एकदम. तर लगेच इकडे अविनाश मामा म्हणतात सात्विकाताईचा कौल हे बेस्ट आहे. तर अर्णव पण म्हणतो हे करेक्ट आहे, मलाही पटतंय हे, असं सांगितल्यानंतर प्रेक्षकांना आजी बघायला लागतात. तर अर्णव म्हणतो आजी आईची इच्छा किती इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी हे मला माहितीये. आईला हर्ट होईल असं तू कधी केलं नाहीयेस आणि कधी करणारही नाहीस. सो ताई जसं म्हणतीये तसं आपण कौल वगैरे घेऊन ना आपण म्हणजे निर्णय घेऊया. तर अंजली पण म्हणते देवीचा मळवट ईश्वरीच्या हातातून भरला गेला जाणार आहे का नाही हे कौल लावल्यावरच कळेल आपल्याला आणि तिथल्या तिथे क्लिअर कट सगळं होऊन जाईल. तर अर्णव पण म्हणतो एक्झॅक्टली तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तिथेच क्लिअर होतील. तर लगेच प्रेक्षकांना वल्लरी म्हणते अर्णव पण तुझा या सगळ्यावर विश्वासच नाहीये ना. तर अर्णव लगेच म्हणतो पण तुमचा आहे ना विश्वास. आणि आय गेस म्हणजे असं मला वाटतंय की प्रॉब्लेम पण तुम्हालाच आहे. सर लेट्स डू इट असं अर्णव सांगतो इथे. तर आजी बघा कशा बघतायत अर्णवकडे आणि अंजली पण अशी आशेनं बघतीये. तर ईश्वरी बघा कशी बघते. तर वल्लरीचं तोंड मात्र बंद झालंय. अर्णव पुढे म्हणतो मिस इंदोरला मान मिळण्यापेक्षा माझ्या आईची इच्छा जास्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे असं सांगतो तो. सो तिने जे सुरू केलं होतं ते सुरू राहिलं पाहिजे, तर लेट्स डू इट असं म्हटल्यानंतर अंजली आशेनं बघते अर्णवकडे आणि वल्लरी मामीचं तोंड बघा कसं पडलंय. तर ईश्वरीला आता नेमकं काहीच कळत नाही की काय घडणार आहे ते आणि ईश्वरी हळूच अर्णवकडे अशी बघते. तर आजी मात्र साशंकित नजरेनं बघतायत. अर्णव ईश्वरी दोघं एकमेकांकडे बघतायत. आजी जी काही आहे ती अशी जरा गप्पच उभी आहे. आता बघू पुढे काय घडतंय ते, कौल नेमका काय लागतोय ते. आता सगळेजण कौल लावण्यासाठी उभे राहिलेत. अंजली म्हणते आई ईश्वरीने जर का देवीची मळवट भरावा अशी जर का तुझी इच्छा असेल तर प्लीज कौल दे, तू म्हणशील तेच होईल या घरामध्ये, असं अंजली इथे प्रार्थना करते. आणि इकडे वल्लरी बघा कशी बघते आता. अंजली पुढे म्हणते हे फूल जर का उजवीकडे पडलं तर ईश्वरी देवीची पूजा करेल. असं म्हणत प्रेक्षकांनो अंजली ते फूल जे काही आहे ते आईच्या फोटोवर ठेवते, म्हणजे सात्विकाच्या फोटोवर इथे ठेवलंय आणि प्रत्येक जण आता आशेने नमस्कार करतायत. नेमका काय कौल येईल हे आपल्याला खरंच माहिती नाहीये. तुम्ही त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. फूल तर ठेवलेलं आहे पण अजून इथे फूल काही पडलेलं नाहीये. ईश्वरी हळूच इथे अर्णवकडे बघते आणि सगळ्यांकडे बघते. तोपर्यंत इथे वल्लरी म्हणते बघा कुठे पडलं फूल, असं जरा टोमणा मारल्यासारखं म्हणते आणि म्हणते सात्विका ताईंची सुद्धा इच्छा नाहीये. तर प्रेक्षकांना अविनाश मामा म्हणतात इथे उभं राहून आपल्याला 1 वर्ष झाल्यासारखं बोलतेस तू वल्लरी, 1 मिनिट सुद्धा उभं राहून झाला नाही आपल्याला इथे, जरा धीर धर. तर लगेच अंजली पण म्हणते जरा आई कौल नक्की देईल असं सांगते. तर आजी पण असा बघतायत आता. वल्लरी मामीचं तोंड अविनाश मामाने बरोबर बंद केलंय बरं का इकडे. आणि आता कौल काय लागेल त्याच्यातच 5 मिनिटं गेलेत, बघूया आता काय होतंय ते. ऐश्वरीच्या पोटात गोळा आलाय तर इकडे अर्णव असा ना वेगळ्याच ह्यानं बघतोय आशेनं. आता ईश्वरीला तर काय कळतच नाही की नेमकं काय होणार. प्रत्येक जण इथे हात जोडून उभे आहेत आणि आता प्रेक्षकांनो बघूया कौल काय लागतोय ते. कारण इथे हळूच इकडे फूल हल्लेलं दाखवलंय त्यामुळे इथे ना अर्णव जरा आशेनं बघतोय. अविनाश मामा पण असे बघायला लागलेत एकदम. आणि जरासं म्हणजे फूल हल्ल्यामुळे काय झालंय इकडे सगळ्यांचाच अशा म्हणजे वाढल्या आहेत, अशा एकदम सस्पेन्स वाढलेला आहे. ईश्वरी हळूच इकडे अर्णवकडे एकदा बघतीये परत एकदा की फूल हलतंय याच्या अर्थ काहीतरी घडणार आहे असं. आणि ती पण गोळा पोटात आणून असं बघतीये. आणि आता प्रेक्षकांनो देवीच्या कौलाचं जे काही फूल आहे, कौल लावण्यासाठी जे काही फूल ठेवलंय ते फूल अर्णव आणि ईश्वरीच्या बाजूला पडतं. त्यामुळे इकडे ईश्वरी आणि अर्णव असे शॉक होऊन त्या फोटोकडे बघत राहतात. एकदा सात्विका ताईकडे बघत राहतात आईच्या फोटोकडे आणि बाकीचे सुद्धा असे धक्का बसल्यासारखे बघतायत. आजीला तर पूर्णपणे शॉकच बसला इकडे आणि वल्लरी सुद्धा डबल शॉक झाले असं म्हणायला हरकत नाही. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरीला आठवतं की आईने तिला काय सांगितलेलं असतं की पहिल्यापासून मी तुला तीच गोष्ट सांगते ती आज सांगते, आपलं मानलं की सगळं सोपं असतं, हे जे आईने सांगितलेलं असतं ते तिला आठवतं. आणि ती एकदा इकडे ना फोटोकडे बघतेय. आणि आता प्रेक्षकांना अविनाश मामा म्हणतात घ्या फूल उजवीकडे पडलं, आता कुणाला काही शंका कुशंका
काही आहेत का असं म्हणून ना विचारतात लगेच वल्लरीकडे बघून. अंजली मात्र इथे गोड हसते, ते फूल उचलते, जे काही पडलेलं फूल आहे ते, आणि आईच्या फोटोकडे बघून खूप छान हसते. तर प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवकडे बघते, तर अर्णव तिला नजरेनंच विश्वास द्यायचा प्रयत्न करतोय. अर्णव विचारतो सगळ्यांना, झालं समाधान, मिळालं का तुमचं उत्तर? असं का मी शेवटचं सांगतोय, मी सिंदूर आणि माझं विधिवत लग्न झालंय आणि ती या घरची सून आहे आणि आता आईच्या इच्छेनुसार देवीची पूजा आणि घटस्थापना या दोन्ही गोष्टी मी सिंदूरच्या हातानेच होतील आणि तिच्या विरोधात जर का कुणाला बोलायचं असेल तर मी ते सहन करणार नाही, असं इकडे अर्णव स्पष्टपणे सांगतो आणि दॅट्स फायनल असं म्हणतो. बिचाऱ्या आजी, या पत्रिकेचा गोड बंगाल नसताना तर इकडे ना आजीनी ईश्वरीला असं डोक्यावर बसवलं असतं सारखं ईश्वरी ईश्वरी करून. पण असो, स्टोरी आहे, पुढे जात राहील. आता बघूया पुढे काय घडतंय ते. अर्णव असं जे काही बोलतो ते ऐकून इकडे ईश्वरी नाही अशी मान डोलावते की असं बोलू नको असं म्हणून. तर प्रेक्षकांनो, अविनाश मामा म्हणतात, ईश्वरी ताईच्या पाया पड. आणि प्रेक्षकांनो, ईश्वरी ना अशी एकदम ना अशी छान अशी म्हणजे हात जोडून देवी म्हणजे सात्विका ताईंना नमस्कार करते, आईला नमस्कार करते आणि मग म्हणते ती की आई, तुमचा कौल मान्य आहे मला. या घरची सून म्हणून या घरच्या सगळ्या प्रथा, परंपरा आणि कुळाचार जे काही आहेत ते मनापासून सांभाळेन मी, अशी प्रार्थना ती सात्विका ताईंच्या म्हणजेच आईच्या फोटो समोर करते. आणि तोपर्यंत अर्णव सुद्धा तेवढ्या तिथे येतोय आणि प्रेक्षकांनो, अर्णव सुद्धा इथे आपल्या आईच्या फोटोला हात जोडतो. दोघं मिळून आपल्या आईचे आशीर्वाद घेत आहेत, तिथे फोटोचे आशीर्वाद घेत आहेत. आणि आता ईश्वरीना अर्णवकडे बघते तर अर्णव सुद्धा हात जोडून उभा आहे. पण आजींना मात्र ह्या सगळ्यात एक घोर लागून राहिलाय. आता आजी कधी म्हणजे ह्या सगळ्यातून बाहेर येतील, वल्लरी कधी कान भरायचे आजीचे बंद करेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स नक्कीच येणार आहेत. कारण आता नवीन एंट्री सुद्धा होणार आहे, जी थोडे दिवस गेली होती बाहेर, ती एंट्री होणार आहे. आता ती नेमकी कुणाची आहे ती कळेल तुम्हाला. तर प्रेक्षकांना आता ईश्वरी आणि अर्णव ना इथे रूम मध्ये आलेत आणि ईश्वरीने आल्या आल्या दरवाजा असा लावून घेतलाय. ईश्वरी आपल्या ज्या काही सामानाच्या पिशव्या आहेत त्या अशा बेडवर ठेवते आणि अर्णव आवरायला जात असतो. तोपर्यंत अर्णवच्या पाठीमागे ना इथे आधी हाताची घडी बिडी घालून ना अशी उभी राहिले. आता ह्या दोघांचं नेमकं काय बोलणं होतंय ते बघूया. ईश्वरीला अजून काय म्हणायचंय ते कळेल आपल्याला. तर अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो आणि म्हणतो, ओ स्टॅच्यू ऑफ ईश्वरी. आणि ईश्वरी बघा कशी डोळे असे हे करून बघते. तर लगेच अर्णव विचारतो, तू मला जाळायचा प्रयत्न करतेस का? नाही, ते डोळ्यातून लेझर सोडतेस ना, ते जरा थांबव जरा प्लीज, असं म्हणून अर्णव ईश्वरीला म्हणतो. तर ईश्वरी म्हणते, इकडे सगळं कळतंय मला. तर अर्णव म्हणतो, पण मला काहीच कळत नाहीये, हे काय स्टॅच्यू सारखी का उभी आहेस तू, असं विचारतो अर्णव ईश्वरीला. तर ईश्वरी म्हणते, आज सकाळपासून जे काही चाललंय ना त्या सगळ्याचा नीट मतलब कळतायत मला. माझ्या आई बाबांशी नको तेवढं गोडगोड बोलून, त्यांना फुलं देऊन, त्यांच्याशी लुडो खेळून, मला प्रेमाचे घास भरवण्याची जी काही नाटकं सुरू आहेत ना तुमची, ती न समजता इतपत मी न पागल नाहीये मी, असे ईश्वरी म्हणते. आणि पुढे म्हणते, आणि आता सुद्धा माझ्या हातून मळवट भरला जावा म्हणून तुम्ही मुद्दाम माझी बाजू घेतलीत का? तर तुम्हाला माझा विश्वास मिळवायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा, असे ईश्वरी म्हणते की ह्यात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तर लगेच अर्णव म्हणतो, 8व्या जन्मात ठेवशील? तर ईश्वरी काहीतरी परत बोलायला जाते. तोपर्यंत अर्णव म्हणतो, मी तुझ्या घरच्यांशी चांगलं वागलो कारण मला त्यांना कम्फर्टेबल फील करायचं होतं. जावई हा मुलासारखा असतो आणि त्यांना सुद्धा असं माझ्या बाबतीत वाटलं पाहिजे ना, असं अर्णव बोलतो. तर ईश्वरीचं तोंड बंद होतं. अर्णव पुढे म्हणतो, दे आर फॅमिली नाऊ, त्यांना रिस्पेक्ट तर दिलाच पाहिजे, तेच तर करत होतो मी. तर ईश्वरीना अशी म्हणते, ओ एक मिनिट थांबा, हा रिस्पेक्ट नाही, चिटिंग होती चिटिंग. तर अर्णव विचारतो, व्हॉट, काय? तर ईश्वरी म्हणते की हो, तुम्ही ना मुद्दाम माझ्याशी गोडगोड बोलताय, माझं मन जिंकून घ्यायची कोशिश करताय, तुम्ही माझ्या आई बाबांना आधार देताय का? का तुम्हाला सगळ्यांना हे पटवून द्यायचंय की ईश्वरी बेवकूफ आहे? आणि अर्णव काहीतरी बोलत असतो. तोपर्यंत ईश्वरी ना अशी म्हणजे हात लगेच वर करते, बोट बोलू नको असं म्हणून सांगते. तर अर्णव सुद्धा ना लगेच मी बोलत नाही असं म्हणून लगेच ना हात बाजूला करतो. आणि ईश्वरी पुढे म्हणते, इतका चांगला नवरा आहे, किती चांगली काळजी घेतो, इतकं सगळं करतो, पण ईश्वरीला ना त्याची काहीच कदर नाहीये. ईश्वरी सतत उगाच त्याच्याशी भांडत असते. तर लगेच अर्णव म्हणतो, दॅट्स ट्रू. तर लगेच ईश्वरी पुढे म्हणते, हो हे बघा, हेच ते, लोकांनी मला मूर्ख म्हणावं, लोकांनी मला नावं ठेवावीत म्हणून तुम्ही हे सगळं असं वागताय ना. माझ्या आई बाबांना माझी नाही तुमची जास्ती दया यावी म्हणून तुम्ही हे सगळं करतायत, हे मला चांगलंच कळतंय, असं इकडे सगळं ईश्वरी बडबड बडबड बोलते. तर अर्णव लगेच म्हणतो, ओके, आणखीन काही आहे का तुझं? तर ईश्वरी म्हणते, आणखीन खूप काही आहे माझ्याकडे बोलायला, एक अख्खा दिवस सलग बोलू शकते. तर अर्णव म्हणतो, आय हॅव नो डाऊट
की व्हेरी शुअर की तू बोलू शकतेस. तर अर्णव लगेच म्हणतो, तुला किंवा तुझ्या घरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी मी काहीच वागलो नाहीये. दे आर फॅमिली नाऊ, म्हणून मी असं वागलोय आणि ते मनापासून वागलोय, असं अर्णव सांगतो. आणि म्हणतो पुढे की अँड इट वॉज नॉट अ पार्ट ऑफ एनी ऑफ अवर, म्हणजे माय स्ट्रॅटेजी, असं इंग्लिशमध्ये काहीतरी बोलतो. तर ईश्वरी म्हणते, हे असं सारखं इंग्लिशमध्ये बोलून ना तुम्ही माझी बोलती नाही बंद करू शकत. अर्णव विचारतो, मग तू शिकून घे इंग्लिश. तर ईश्वरी म्हणते, हे तुमचं आहे. तर अर्णव म्हणतो पुढे, माझ्या फॅमिलीतल्या लोकांशी मी कसं बोलायचं हे तू नाही सांगायचं. तर ईश्वरी म्हणते, ते माझ्या घरचे आहेत, मीच सांगणार. तर लगेच अर्णव म्हणतो, हे बघ, तुझे आई बाबा आता माझे आई बाबा सुद्धा आहेत, कळतंय का तुला? तर ईश्वरी म्हणते, बिलकुल नाही, उगाच हा मस्का मारायचा नाही, आधीच सांगून ठेवते. तर अर्णव म्हणतो, मस्का? तर ऑल राईट. आणि मग काय करतो, ईश्वरी विचारते, हे काय करताय? तर अर्णव फोन काढतो आणि म्हणतो, हे बघ, एक काम कर, आई बाबांना फोन कर आणि सांग त्यांना की जावयाशी गोड बोलू नका म्हणून. सांगतेस का? तर नाही नाही, सांगत नाही. तर थांब, मीच सांगतो, असं म्हणत ना फोन कानाला लावतो. तर लगेच ईश्वरी फोन काढून घेते आणि म्हणते, काही गरज नाहीये. तर अर्णव म्हणतो, मस्का लावतोय ना मी, तर मग सांग त्यांना, कर फोन, डिक्लेअर करून टाक जे काही असेल ते. तर प्रेक्षकांना ईश्वरी काहीच इथे रिॲक्ट करत नाही. तर अर्णव पुढे म्हणतो, थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल, डोकं गरम झालंय. तर ईश्वरी परत म्हणते, मला नाही करायचे थंड पाण्याने आंघोळ. तर अर्णव म्हणतो, मला थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल, माझं डोकं गरम केलंयस तू. तर ईश्वरी म्हणते, बर्फ आणून देऊ का? बर्फ, असं विचारते. तर अर्णव लगेच म्हणतो, नाही तू नको आणू. तर लगेच ईश्वरी विचारते, का? तर अर्णव म्हणतो, बिकॉज यू आर हॉट. तर ईश्वरी असं रागानं बघते. तर अर्णव म्हणतो, तू जर का बर्फ आणलास तो वितळेल, म्हणून सांगतोय मी. अशी याची तुतुमय चालू झालेली आहे बरं का प्रेक्षकांना. मस्त वाटलं. तर इथे आजी मात्र कसला तरी विचार करतायत. चिंटू आणि अंजली खरंच वाहवत चालले त्या ईश्वरी पायी. तर वल्लरी पण म्हणते, बघा ना हो, तुमच्याही इच्छेचा मान ठेवून येतो का नाही? आणि तो कौल जरी सात्विकाताईंनी दिला असला तर पण त्यावर किती विश्वास ठेवायचा, हा तर प्रश्नच आहे बाई मला, असं इकडे वल्लरी म्हणते. तर लगेच आजी म्हणतात, नाही वल्लरी, कौल जर स्पष्टच मिळालाय. तर लगेच वल्लरी म्हणते, हो बरोबर आहे आई तुमचं, पण काय आहे ना, कौल मिळाला तर तसं होईलही, मन दुखावलेत त्याचं काय आई, असं म्हणत वल्लरी त्या आजीशी बोलायला येते बरं का पुढे आता. आणि आजी विचार करताय. तर वल्लरी म्हणते, मला तर बाई वेगळीच भीती वाटते हो आई. तर आजी विचारतात, कसली? तर वल्लरी म्हणते, अहो हळूहळू आपल्याला घराबाहेर काढण्यापर्यंत मजल गेली त्या ईश्वरीची, तर असं म्हणते. तर आजी म्हणतात, काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस तू वल्लरी. तर वल्लरी म्हणते, आई अहो, आज जे काही घडलं त्याचा तरी आपण कधी विचार केला होता का? नाही ना केलेला विचार. तर आता प्रेक्षकांना वल्लरी कशी कान भरते बघा. आणि पुढे म्हणते, अहो ती ईश्वरी घरात आल्यापासून ना सगळं विचित्र घडतंय हो आई. एरवी कुणाचाही शब्द न ऐकणारा अर्णव त्या ईश्वरीचा एक शब्द खाली पडू देत नाहीये, असं लगेच आता वल्लरी म्हणते. आणि मग पुढे म्हणते, हळूहळू अर्णवच्या मनाचा ताबा घेऊन ती आपल्याला घराबाहेर काढते की नाही बघाच तुम्ही. आणि हे ऐकल्यानंतर इकडे आजी भीतीने असं की नाही हातबीत जोडतात आणि मग म्हणतात, देवा आता तूच काहीतरी कर रे बाबा. तर लगेच, आई देवाच्या भरोशावर राहून काही नाही चालणार इथे, आपल्यालाच काहीतरी करायला हवं, नाहीतर गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरायला वेळ नाही लागणार, अशी भीती ना इकडे वल्लरीने घातली. आणि आजी जशा जशा घाबरतायत तसं वल्लरी म्हणते, त्या ईश्वरीमुळे आणि अर्णवमुळे या घराचा सत्यानाश झाला तर. अगं बाई, मी बोलत काय बसले, आई तुम्ही आराम करा हा, असं आणि वरती सांगतेय. आणि म्हणते, तुम्हाला कोणी बोलायला नव्हतं ना, म्हणून मी आपलं मन मोकळं करायला आले, पण तुम्ही मात्र आराम करा, असं आणि सांगते इथे. आणि प्रेक्षकांना वल्लरीची रिॲक्शन बघा कशी आहे आजीकडे बघत. आजी बिचारी या वल्लरीच्या बोलण्यामुळे घाबरलीये, आजी विचारात पडलीये. तर वल्लरी पुढे म्हणते, काळजीचा वणवाच पेटवलाय ओल्ड लेडीच्या मनात, आणि दॅट इज दॅट, असं म्हणते ती. आता बघूया ह्या काळजीच्या वणव्याने नेमकं काय काय घडणार आहे पुढे ते. तर प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आता. अर्णव छान असा तयार होतोय आरशात बघून, आणि पाठीमागून ईश्वरी सुद्धा आरशातून डोकावतेय, इकडून तिकडून अशी बघतीये, मध्येच खाकरते असं करत, अर्णवच्या उंचीच्या म्हणजे मधनं असं बघते आरशात, परत खाकरते. आता अर्णवला कळतंय बरं का नेमकं काय चाललंय ते. ती ईश्वरी बघा कशी रिॲक्शन करते, अर्णवला असं आवडतंय. ईश्वरी परत ते 2-3दा करते. तर लगेच अर्णव म्हणतो, औषध देऊ? तर ईश्वरी म्हणते, यांना काय आरशात बघायचं असतं काय माहिती, नाही तुम्हाला काही बोलले नाही, असं परत म्हणते अर्णव असं केल्यानंतर. तर अर्णव अजूनही आरशामध्ये बघत राहिला. ते ईश्वरी मुद्दाम त्याच्या पुढे येते आणि उभी राहते. तर मी सिंदूर, तू अशी काय करतेस, मध्ये मध्ये काय येतेस, असं लगेच अर्णव विचारतो. तर ईश्वरी म्हणते, खाली सगळे पूजेसाठी वाट बघतायत माझी, ही अशीच न आवरता जाऊ का मी? तर अर्णव विचारतो, एक अशी जाणार आहेस? तर ईश्वरी म्हणते, केस धुतलेत मी, वेळ लागतो मला. तर अर्णव म्हणतो, ऑल राईट
ऑल युअर्स. तर ईश्वरी त्याच्याकडे बघते तर अर्णव सांगतो आरसा तुझ्यासाठी आहे असं म्हणत अर्णव बाजूला जातो. तर ईश्वरी अशी केस धुत असते. जेव्हा वैतागली आता ती केस पुसून आला त्या, कारण ओले आहेत केस तिचे भरपूर आणि ती अशी झापडते तर अर्णवच्या डोळ्यावर पाणी उडतंय त्याचं. आणि तसं किती ते उडलेलं पाणी असं बघतोय आणि ईश्वरीकडे बघून ना काहीतरी आणायला जातो. आता ते नेमकं काय आहे ते तुम्हाला कळेलच. एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही. तर प्रेक्षकांना अविनाश मामा इकडे आता बसलेत अंजलीच्या जवळ येऊन आणि म्हणतायत अंजली झाली ना सगळी तयारी तुझी, अजून काही हवं असेल तर मला सांग मी जाऊन घेऊन येतो, तू उगाच धावपळ करू नकोस. तर अंजली म्हणते नको सगळी तयारी झाली, आता वल्लरी पण आली आहे आणि वल्लरीचं तोपर्यंत लक्ष जात आहे लावण्याकडे. तर लावण्या तू असं म्हणत वल्लरी बोलते. तर आता अविनाश मामा आणि अंजली सुद्धा बघतात तर लावण्याची एंट्री झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि लावण्या म्हणते हाय मामी. तर लावण्या म्हणते काय छान सरप्राईज दिलेस ग तू, आणि तुला बघून मला इतका आनंद झाला इतका आनंद झालाय मी कोणाला सांगू पण शकत नाही. तर वल्लरीला लावण्या म्हणते तुम्ही पण ना गुड टू सी असं म्हणत अगदी दोघी मिठी मिठी मारतात. तर लगेच लावण्या प्रेम असं अविनाश मामा इकडे ना मुद्दाम अंजलीला हे करतात. तर लगेच प्रेक्षकांना इकडे वल्लरी पुढे म्हणते खरंच आज चांगला दिवस आहे, तू आलीस ना घरी. तर लगेच अंजली इकडे लावण्या म्हणते घट बसणार आहेत ना आज म्हणून देवीचा आशीर्वाद घ्यायला आलीये मी. पण वल्लरी म्हणते बरं झालं तू आलीस, देवीचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच की. तर लावण्य पुढे म्हणते ऑफकोर्स मामी, देवीचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी, पण काय आहे ना बाकी कोणाचा कुठे असं म्हणत इकडे अविनाश मामा आणि अंजलीकडे अशी बघते आहे लावण्या. आणि पुढे म्हणते आशीर्वाद तर सोडा, पण मी आल्यावर साधा आनंदही झालेला दिसत नाहीये कुणाला. तर अविनाश मामा अंजलीकडे बघतात, अंजली म्हणते अगं असं काही नाहीये लावण्या. तर लावण्या म्हणते नेव्हर माइंड. आणि मग आता म्हणते देवीचं दर्शन घेऊन मी मात्र माझं कर्तव्य पूर्ण करणार आहे असं इकडे म्हणते. तर अंजली म्हणते नाही पण खरंच बरं झालं तू आलीस, ते मनात कुठलाही राग न ठेवता आलीस हे आवडलं मला असं अंजली म्हणते. तर लावण्य आणि वल्लरी दोघे एकमेकांकडे बघतात. अविनाश पुढे म्हणतो अविनाश मामा म्हणतो देवीचं दर्शन घेण्यासाठी आली आहेस ना छान, तुला चांगला नवरा मिळू देत. तर वल्लरी एकदम म्हणते लावण्या चल आपण माझ्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारूया, यांना बोलत बसू देत. कारण इकडे ना अविनाश मामाला लावण्या काहीतरी म्हणणार असते म्हणून वल्लरी घेऊन जाते. तर ती दोघं गेल्यानंतर ना अविनाश मामा म्हणतात अंजलीला बघितलंस का लावण्यावरचं प्रेम किती उतू चाललंय ते. तर अंजली म्हणते जाऊ दे ना. तर प्रेक्षकांनो इकडे रूम मध्ये काय चाललंय बघा. इकडे ईश्वरी अजून केस आपले वाळवतीये तर आता अर्णव ना ड्रायर घेऊन आलाय आणि तो देतोय म्हणतोय मी सिंदूर हे घे. तर प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते अर्णवला नकोय मला, हे मला आम्हाला ना असली सवयीच नाहीयेत हेअर ड्रायर वगैरे, उन्हात वाळवतो केस आम्ही असं सांगते ईश्वरी. तर अर्णव बघत राहतो आणि म्हणतो एक दिवस ड्रायरने केस वाळवलेस तर तुझा छोटा मेंदू मेल्ट नाही होणार आहे, पटकन केस वाळतील. तर ईश्वरी परत म्हणते तुम्ही ना. तर अर्णव म्हणतो उशीर होतोय, तुझी गरज आहे ना खाली, घे लवकर कमॉन कमॉन असं म्हटल्यानंतर ईश्वरी जरा तोंड वाकडं करत का असे ना तो ड्रायर घेते आणि ईश्वरीच्या हातात ड्रायर आहे. तर अर्णव ना तिकडे अशी पिन लावतो आणि तोपर्यंत इकडे ईश्वरी ड्रायर चालू करायला जाते. तर काय होतं बघा प्रेक्षकांनो ड्रायर चालू करायला गेल्यानंतर इकडे आणि ती एकदम ड्रायर चालू झाल्यावर ना जोरात ओरडते आणि असं करते आणि ड्रायर खाली पडतो. तर ईश्वरी बघा कशी बघते आणि म्हणते नाही 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 नाही, मला ना हे आधीच कळायला हवं होतं, हा हेअर ड्रायर नाहीये, हे हतियार आहे हतियार तुमचं. तर मला शॉक लागला मला असं ईश्वरी म्हणते. तर अर्णव म्हणतो शॉक. तर ईश्वरी म्हणते की हो. अर्णव म्हणतो बघू म्हणून हात घेतो तर ईश्वरी हात नको सोडा म्हणते. तर मी सिंदूर चुप असं म्हणत अर्णव ईश्वरीचा हात हातामध्ये घेतो, शांत असं म्हणतो तिला. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी बघा कशी बघायला लागले अर्णवकडे. हळूचा अर्णव आपला किने हात असा हातामध्ये घेऊन उभा आहे, फुंकर तरी मार्कीने. तर हळूच बघतोय आणि फुंकर मारतोय हळूहळू. आणि ईश्वरी बघा कशी इरिटेट झाल्यासारखी तोंड वाकडं करून बसलीये. अर्णव ईश्वरी क्षणासाठी दोघं एकमेकांच्या नजरेत अशी हरवलीत आणि दोघं एकमेकांकडे एकटक अशी बघतायत. तर ईश्वरी सुद्धा आता हरवले बरं का अर्णवच्या नजरेत. आणि एकदम आता अर्णव लगेच काय करतो बघा. अर्णव ना ईश्वरीचे केस असे कानामागे घेतो. तर ईश्वरी अशी जोरात की अशी हात असा ढकलून घेते अर्णवच्या हातातून आणि म्हणते चान्सच हवा असतो असं टोनामध्ये. तर अर्णव म्हणतो तर व्हॉट चान्स असं विचारतो तो आणि म्हणतो अर्णव राजशिर्के आहे मी, 1000 मुली मागे आहेत माझ्या. तर ईश्वरी म्हणते मग करायचं होतं लग्न. तर अर्णव विचारतो 1000 मुलींशी चालतं आपल्या तसं. तर ईश्वरी म्हणते तुम्ही ना. तर लगेच अर्णव म्हणतो ऑनेस्टली मला माहितीये की मला माहिती नव्हतं की तो ड्रायर खराब झालेत आणि मी असं का करेन मुद्दामून. तर ईश्वरी म्हणते नाही 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 तुम्ही काही बोलूच नका, मला ना आता कदम कदम पे खतरा आहे, तुमच्यापासून ना बचकेच राहावं लागणार आहे मला असं सगळं ईश्वरी बोलते. तर अर्णव बघा तिच्याकडे कसा बघतोय आणि म्हणतो मशीन रिपेअर होईल पण तुझं. तर ईश्वरी विचारते पण तुझं काय.
तर अर्णव म्हणतो, बरोबर ओळखलेस तू. तर बरोबर बोलतेस तू. बाहेर ऊन पडलंय पण तू टेरेसवर जा असं अर्णव म्हणतो. तर ऐश्वरी विचारते काय? तर अर्णव म्हणतो केस आणि डोकं दोन्ही एकदम ना बरोबर वाळतील. एकदम कडक असा टोमणा मारतो तिला. ईश्वरी बघा कशी बघत राहिली. अर्णव तो ड्रायर उचलतो आणि बाहेर जातो. सुरेश काका असा हाका मारतो आणि ईश्वरी इकडे म्हणते काय करायचं यांचं. तर अर्णव डाळातून म्हणतो एकदम कडक. तर ईश्वरी बघते. अर्णव पुढे सांगतो परत एकदा ऊन पडलंय एकदम कडक पडलंय आणि ह्या दोघांची अशी तुतुमय ना मस्त अशी एन्जॉय केलेली आहे. तुम्ही सुद्धा ती एन्जॉय केलीत का ते कमेंटमध्ये सांगा. तर उद्याच्या भागामध्ये इकडे ईश्वरीसाठी ना अर्णव गजरा घेऊन आलाय. ईश्वरी म्हणते तुम्ही दिलेला गजरा काही गरज नाहीये. तर अर्णव ताईचं नाव पुढे करतो आणि ताईचं नाव घेतल्यामुळे ईश्वरी इथे तो गजरा घेतीये. आणि आता नेमकं उद्याच्या भागात काय घडणार आहे या दोघांच्या मध्ये, तुत्तुमय अजून कशी वाढणार आहे ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मित्र.